आज मुलांना सुट्टी होती म्हणून जायचं होतं रानात. भक्तीच्या पप्पांनी जळण काढून ठेवलं होतं. तिथं आमचा ऊसाचा फड पेटवला त्यावेळेला त्यांनी जळण काढलेलं. ते म्हणले सगळेजण जाऊया म्हणजे एकदाच येईल घरी म्हणून चाललं होतं. तर मी सगळ्यांच्या पुढं जात होते कारण मला शिनकुडं उलटायची होती. शिनकुडं थोड्या थोड्या दिवसानं उलटायला लागतात, म्हणजे 2-2 दिवसानं, म्हणजे आधीची सुकली म्हणजे दुसरी लावायला येतात. म्हणून मग मी शिनकुडं उलटायसाठी पुढं गेले. ते लोक पाठीमागून येत होते आणि मग जागा केली म्हणजे बरं दुसरी शिनकुटं लावायला बरं वाटतं. मग इथं भक्तीचे पप्पा आले होते, त्यांना गवत रचायचं आहे. गवत आता ते काढले, ते गवत घरापाशी आणून रचून ठेवायचं आणि मग परत जनावरांच्यासाठी उपयोगी होतं ते, म्हणूनच ते गवत रचायसाठी जागा बघत होते. हे बेलाचं झाड आहे आमचं, खूप जुनं आहे, बऱ्याच वर्षाचं. तिथूनच रानात जायला वाट आहे बघा. भक्तीला हे पक्ष्याचं घरटं घावलेलं आहे. खूप छान विणकाम आहे त्या पक्ष्याचं, एकदम मस्त जसं बारीक विणकाम असतं आणि ते खोलता खोलत पण नाही किंवा तसं काही कोणाला विणा येईल असं पण वाटत नाही, एवढं छान असतं. काय कला असते ना पक्ष्यांच्याकडं पण. हे जळण आहे बघा. हे सगळ्यांनी म्हणलं एकदम नेलं म्हणजे जाते घरी. मग सगळ्यांनी आम्ही चौघांनी पण मोडलं ते जळण पटापटा सगळ्यांनी. आणि मग म्हटलं जाऊया उन्हाच्या आधी घरी, कारण आता थंडी कमी झाल्या, ऊन खूप वाढायला लागले. मुलांना वाटते मज्जा, पण उन्हाचा त्रास होतो नंतर मग थोडा थोडा. आता सगळ्यांनी मिळून सगळं जळण मोडलं आणि एकदम भक्तीचे पप्पा म्हणले बांधूया आता सगळं जळण आणि जाऊया घरी. ते जाणार होते दुसरीकडं, आम्ही तिघंच जाणार होतो घरी. मग आता बांधले बघा. येता येता माझं चप्पलच तुटले. आता कसं तरी घरापर्यंत गेलं पाहिजे. आणि भक्तीच्या पप्पांनी सगळ्यांना जळण बांधून दिलं आणि मग आता आम्ही घरी चाललो आहे बघा. पार तर सगळ्यांच्या पुढंच एकदम निघाला. त्याच्यानंतर भक्ती आणि मी, माझं थोडं जड होतं, त्यांचं हलकं असल्यामुळे ते पटापटा जात होते आणि माझं चप्पल पण तुटल्यामुळं मला हळूहळू चालावं लागत होतं. हे भक्तीच्या पप्पांनी सगळं रान जाळलं या. ऊसाचं ऊस गेल्यानंतर मग ते चगाळा वगैरे सगळा जाळून टाकायला लागतो. मग घरी आल्यानंतर त्या दिवशी हळद काढली होती ती शिजवलेली रात्रीची आणि सकाळी म्हणलं खिसायची आणि उन्हात ठेवायची. खिसली म्हणजे नंतर मिक्सरवर बारीक करायला बरी पडते, म्हणून मग खिसून मी उन्हात ठेवली. तिला सुकल्यानंतर एकदम छान अशी बारीक होते. मग भाकरी बनवायला लागले परत, कारण मुलांना सुट्टी होती, चपात्या केल्या नव्हत्या, गरम गरम भाकरी बनवायची. तर हळद बघा कशी हाताची गेलेलीच नाही, हळद तशीच राहिलेली हाताला, कारण घरची हळद आहे का नाही तसंच ओरिजिनल असते, कलर एकदम जात नाही लवकर. मग नंतर गोट्याकडे गेले, जनावरांना वैरण टाकली वगैरे. हे आता जन्मलेले पिल्लू आहे बघा, कसं छान मस्त दिसते ना, कसं करते बघा मला बघून. मस्ती पण खूप करते, 4च दिवसाचा आहे पण खूप मस्ती करते, मस्तच वाटते मला. एकदम लहान आहे अजून, मग त्याला एवढं काय समजत सुद्धा नाही बघा. कसं करते, एकदम मस्ती करते आणि सारखं ओरडत असतं. त्याच्या मम्मीला बघितल्यावर तर जास्तच ओरडायला सुरुवात करतं. म्हणून मग परत घरी आले तर आत्या भांडी घासत होत्या. आत्याने भांडी घासली आणि मला हे खरविजाचे लाडू बनवायचे होते. घरात सगळ्यांनाच खरविजाचे लाडू खूप आवडतात, म्हणून तोपर्यंत खिसून घेतला. मग आत्या म्हणलं भांडी घासताय तोपर्यंत खरवीज खिसून घेते. मग सगळा खरवीज एवढा खिसून घेतला बघा, त्याचा बराचसाच खिस पडला आहे, एवढा असं झाला आहे बघा खिसून सगळा. आणि मग त्याच्यात परत मग तो गरम करायचा, पाक पाक बनवायचा, म्हणजे त्याच्यातच साखर टाकून गरम करायचा आणि मग नंतर लाडू बनवून घेतले बघा. खूप छान याचे लाडू, आपण जास्त असे विकत वगैरे घेऊन खाऊ शकत नाही, कधीतरीच, पण खूप छान असतात. माझ्या मैत्रिणीची आठवण होते.